फार महत्व आहे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठा ज्या ठिकाणी नांदत असते भगवान परमात्मा त्याला सहकार्य करत असतो. श्रवण करणं भाग्यामध्ये असावं लागतं. जगद्गुरु तुकोबरायांच्या चरित्राचं आणि चारित्र्याचं श्रवण करणं हे सामान्य गोष्ट नाही महाराज. कित्येक कीर्तनामधून आपण ऐकलेलं आहे की परम भाग्याची आपल्याला प्रचिती येत असते म्हणून आपण त्यांचं श्रवण करत असतो. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवन क्रमाचा विचार जर आपण केला तर लहानपणापासून त्यांचं जीवन पाहिलं तर अतिशय आनंदामध्ये. त्यांच्या 8 पिढ्या परमार्थ करत होत्या. विश्वंभर बाबापासून, पदाजी महाराजांपासून, शंकर महाराजापासून, विठोबा महाराजापासून, कान्होबा महाराजापासून, बोल्लोबा महाराजापासून ते तुकाराम महाराजांपर्यंत 8 पिढ्या परमार्थ करत होत्या. म्हणून तुकोबरायांना म्हणावं लागलं, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवा या विठ्ठले कृपा केली. भगवान परमात्म्याने कृपा करावी. भगवान परमात्म्याने केलेली कृपा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत टिकून राहते आणि तुमच्या आमच्या सारख्याने केलेली कृपा क्षणभंगूर असते, काही काळापुरती राहते. मग आपल्यावरती कृपा कोणी करावी? कृपया केली संत जने, कृपया केली संत जने, माझे अलंकार निवारे, माझे अलंकार निवारे, हृदय लावे चरणे, हृदय लावे चरणे, तुका चरणी लोटसे, तुका चरणी लोटसे, तुका कृपया केले संत जने, कृपया केले संत जने, कृपया केले संत जने, कृपया केली संत जनी, माझी अलंकारिले वाणी, प्रीत हे लावली कीर्तनी, तुका चरणी लोळत असे. भगवान परमात्म्याच्या या नामस्मरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय लोळत होते. घातली लोळणी गा, अशी लोळणी घातली महाराज. या भगवान परमात्म्याच्या या संघामध्ये ज्या वेळेला त्यांना सुखाची प्राप्ती होत गेली ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं सांगतो तुम्हाला जगद्गुरु तुकोबराय स्वतःला साक्ष देतात आणि सांगतात, एकंदर शिक्का पाठविला इहलोका, आलो म्हणे तुका मी नामाचा धार. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणाची, आलो याची कारणाची, आलो याची कारणाची, आलो याची कारणाची. बोलले जे ऋषी, बोलले जे ऋषी, बोलले जे ऋषी, बोलले जे ऋषी, आज भाव वर्ताया, आज भाव वर्ताया, आज भाव वर्ताया, आज वर्ताया. दारू संताचे मार्ग, 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 दारू संताचे मार्ग. जगद्गुरु तुकोबरायांना सुद्धा मान्य होतं की झाडू संताचे मार्ग. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया. आपल्याला जिथून आलेलो आहोत त्याची आठवण असली पाहिजे आणि जिथून आपण येतो त्याला माहेर म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? माहेर म्हटलेलं आहे. आपण जिथून येतो त्याला माहेर म्हटलेलं आहे. पण कधीतरी आपल्याला सासरपेक्षा ओढ कशाची लागलेली असते? माहेराची लागलेली असते. म्हणतात बरं काय ऐकत आलोय आपण, काय माहेरचं कुत्र आलं तरी सुद्धा महाराजापेक्षा ते गोड वाटत असतं. विठ्ठल कुत्र आलं तरी सासरू अशी माहेरच्या कुत्र्याची सुद्धा पूजा करते हो. आणि म्हणून तुकोबरायांनी या वैभवाचं रक्षण करण्यासाठी त्याच प्राण्याची निवड केली. धनंजय महाराज, आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्री घर राख. कोणाची निवड केली? कुत्र्याची निवड केली. बरोबर आहे की नाही? आपण सुद्धा म्हणतो ना
कुत्र्याला आपण खंडोबा मानतो. कधी? हे महत्वाचं आहे ना. आपण त्याला खंडोबा मानतो, पण कधी? आपल्याला जर संसारामध्ये वेदना झाल्या तर, आपल्या संसारामध्ये जर भरपूर असेल तर कुत्र दारात बसल्यानंतर आपण काठीशिवाय त्याला मारत नाही. आणि जर आपलं दुःख कमी व्हावं असं आपल्याला वाटत असेल तर आपण त्या कुत्र्याची सुद्धा पूजा करतो आणि त्या कुत्र्याला सुद्धा भंडारा लावतो. आमवाग्या सोमवाग्या प्रेमनगरवारी सावध होऊनी भजनी लागा देवा करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी 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 मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. हा कडा तार का घेता का तुम्ही? तिथं जर असलं वाजल्यावर त्याचा फायदा तरी होतो ना. असं करत करत पकवाजाला सुद्धा देतात. काय देतात? धरलेला हातातला गड निमा देतात तुम्हाला बरं का, पण उपयोग नाही त्याला. काय करणार? त्या घडाकडे जर सोडलेल्या घडाकडे जर कुत्र धावलं का नाही तेच तर ते लगेच घड 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 जाताय. नक्की तुम्ही जाताय बरं का, तिकडे नक्की जाताय. वैराग्य मोहातून बाजूला करणार असतं ते जगद्गुरु तुकोबरायांना मान्य झालं. पण जगद्गुरु तुकोबरायांनी काय केलं? जन्मल्यापासून त्या अंतकाळापर्यंत वयाच्या 42व्या वर्षापर्यंत सगळ्या गोष्टी केल्या. पण जगद्गुरु तुकोबरायांना असं वाटायला लागलं की देवा, अरे ज्या गोष्टीसाठी तू मला पाठवलं, ज्या गोष्टीसाठी मी या मृत्यू लोकामध्ये आलो, ज्या गोष्टीमध्ये कार्य करावं, या संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. अरे कुटुंबाची, संसाराची, जगाची सेवा करत असताना मला दुःख झालं रे. मला दुःख झाल्यानंतर माणसं मग बऱ्याच वेळेला त्या दुःखातून निवर्तन करण्यासाठी कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करतात. पण ज्या जागेवरून आम्ही आलो त्या जागेवरती जाणं म्हणजे आपले दुःख कमी करणं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय देवाकडे प्रार्थना करतात. अभंग